नागपूरमध्ये मध्यरात्री ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा यांची स्वतःची कार होती, ही माहिती बावनकुळेंनी दिली आहे। दरम्यान अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित नव्हते अशी माहिती मिळतेय। मध्यरात्री 12:30च्या सुमारास काचीपुरा चौकातून रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी असं आवाहन बावनकुळेंनी केलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातानंतर काही गंभीर आरोप केलेत। कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल सीसीटीव्ही मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। तर या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणावरून आता विरोधकांनी हल्लाबोल केलाय। हयगय करणारे पोलीस तसंच कार मालक असलेला बावनकुळेंचा मुलगा याला अटक होणार का असा सवाल काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला। सत्ताधारी महायुतीच्या धनदांडग्या मंत्र्यांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या पोरांसाठी सामान्य माणसाचा जीव हा स्वस्त झालाय का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। जिथे जिथे हिट अँड रन झालं तिथे भाजपचे आणि संलग्नित पक्षाचेच लोकांची मुलं ही कशी काय इन्व्हॉल्व होतात। गाडीचा मालक स्पष्टपणे माहीत असताना अरेस्ट होऊन त्याची एन्क्वायरी का होत नाही? कुठेतरी दबावामध्ये येऊन ही घटना लपवण्याचा प्रयत्न होतोय, आमचा असा स्पष्ट आरोप आहे। आणि स्पष्टपणे असं दिसत आहे की काहीतरी काळं पोलिसांकडून पण होत आहे। संबंधित तपास कामामध्ये आणि एफआयआर लिहिण्यामध्ये हयगय करणारे पोलीस अधिकारी, तपासणी न करणारा आरटीओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे, या तिघांचं एफआयआर कधी होणार आहे, या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत, संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण द्याल का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।